टेबलवरती जेव्हा जागा वाटप करायला बसले तेव्हा लक्षात आलं संसार किती अवघड आहे। आणि आज या सगळ्या राजकीय परिस्थितीच्या नंतर काही सवाल निर्माण झालेत। हे मूलभूत सवाल ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्द्याच्या माध्यमातून आज आपण चर्चेला मुद्दा घेऊन येतोय की शक्ती नसलेल्या जागांचा ठाकरे गटाचा आग्रह योग्य आहे का? ज्या प्रकारे मागणी केली जाते ठाकरेंच्या शिवसेनेकडून विदर्भातल्या जागांच्या संदर्भात, त्या जागांच्या संदर्भातली जी मागणी केली जाते ती योग्य आहे का? आपल्याला शक्ती नसलेल्या जागांचा ठाकरे गटाचा आग्रह योग्य आहे का याच्याबद्दल चर्चा करायची आहे। पुढचा मुद्दा आपला असणार आहे, पुढचा प्रश्न असेल काँग्रेस दबाव टाकण्यासाठी उबाठाची, काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी उबाठाची स्वबळाची भाषा आहे का? 288 लढवू शकतो, खरंच लढवू शकतात का ते? ठाकरे स्वबळावर लढल्यावर मुस्लिम मतं त्यांना मिळणार आहेत का? प्रश्न हा सुद्धा आहे ना, कारण मतांचं गणित आहे सगळं, दोघे एकत्र आले म्हणून वोट ट्रान्सफर झालं। भाजप ठाकरे संवादाच्या वावड्या दबाव तंत्र की राजकीय खेळी आहे हा सुद्धा सवाल आहे, कारण गेल्या काही दिवसापासून या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या। लोकसभेनंतर काँग्रेस आणि हरियाणानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे का? आणि आता एकमेकांच्या बद्दलचं हे दबाव तंत्र वाढलेलं आहे का की केवळ ही एक नुरा कुस्ती आहे? आज महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पडद्याच्या मागे नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी उदय जाधव असणार आहेत, स्टुडिओमध्ये ते आहेत, ते सांगतील आपल्याला पडद्यामागे काय घडतंय, हे नेमकं काय चालू आहे। आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेमकी भूमिका काय, आणि त्याच्यासाठी किशोर तिवारी आपल्यासोबत जोडले। किशोर भाऊ, स्वागत आहे तुमचं। आणि गोपाळ तिवारी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत पुण्यातून आहेत, पण त्याआधी आपण जाणार आहोत या मान्यवरांकडे बोलण्यात। नाना पटोले बोलतात, आपण थेट जातो। सरकार डर के मारे बीजेपी के वोट बढ़ाने का और कांग्रेस माइंड के वोट, महाविकास आघाड़ी के वोट कम करने का काम जो शुरू किया है उसके बारे में एक गहन चर्चा हुई और हम लोगों ने डिसाइड किया है कि जहाँ जहाँ इस तरह का वोटर लिस्ट में नाम काटे गए हैं, ऑनलाइन जो एप्लीकेशन उन लोगों को पता भी नहीं कि हमारे नाम काटे जा रहे हैं, डुप्लीकेट साइन करके, डुप्लीकेट आधार कार्ड करके वोट कम किए गए, और इसलिए जहाँ जहाँ हमें ये आता है वहाँ पे हम एफआईआर दर्ज करेंगे और इसमें पूरी इंक्वायरी हो। नहीं तो चुनाव आयोग ने इस पे ध्यान देना चाहिए। इस पे एक गहन चर्चा हमारी हुई। महाराष्ट्र में जिस तरह से हमारे पास रिपोर्ट आया है उसके बारे में भी चर्चा हुई कि महाविकास आघाड़ी की वहाँ पे गवर्नमेंट आएंगी और अच्छे वोटों से आएगी, और इस तरह से एक चर्चा इस वोटर लिस्ट के बारे में, क्योंकि बीजेपी डर के मारे जो पाप कर रही है, लोकतांत्रिक व्यवस्था का गला घोट रही है, उसके बारे में एक चर्चा हुई मराठीमध्ये। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं बीजेपी आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार निवडणूक आयोगाला हातीशी घेऊन वोटर लिस्टमधले नावं कमी करते आहे, त्याबद्दलची एक गहन चर्चा या ठिकाणी झाली। आणि ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचं पाप, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जे बीजेपीनं केलेलं आहे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या बाबतचा एक निर्णय आम्ही केलेला आहे। त्याबद्दलची एक मोठी चर्चा झाली। जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत त्या रिपोर्टच्या आधारावर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार आणेल अशा पद्धतीचा रिपोर्ट आहे, आणि ग्राउंडवर पण ती स्थिती आहे, त्याबद्दलची चर्चा या ठिकाणी झालेली आहे। चर्चा हमने आपको कहा है कि 96 जगह पे हमने स्क्रीनिंग की है और कुछ सीटों के बारे में आज चर्चा हुई है, और 25 तारीख को और स्क्रीनिंग कमेटी का एक मीटिंग होगा और उसी दिन सीएससी का भी मीटिंग होगा, और उस दिन सब फाइनल यहाँ पे किया जाएगा। कल शरद पवार साहब से, उद्धव ठाकरे साहब से, हमारी तरफ से बाला साहब थोराट जी जाएंगे, उनसे बात करेंगे। जो बातें यहाँ पे हुई है उसके बारे में चर्चा हो चुकी है। मराठीमध्ये सांगा सर, किती जागांवर? one minute. Tomorrow, Mahavikas Agadi meeting will be there at 3 o'clock in Mumbai. Then we will finalize all the seats, and after that
We will take it one. तर चर्चेची दारं पुन्हा उघडली गेलेली आहेत आणि उद्या 3 वाजता बैठक होणार आहे. आपण या चर्चेला सुरुवात करतोय. बडे मुद्द्यामध्ये हाच सगळा मुद्दा आहे आणि माझ्यासोबत माझा सहकारी उदय जाधव आहेत. उदय, पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे? आज तुम्ही बातमी ब्रेक केली की पडद्याच्या मागे 288 जागा लढवण्याच्या संदर्भात रणनीती आखली जाते, चाचपणी केली जाते. ठाकरे गटाकडून काय नेमकं घडतंय पडद्यामागे? विलास, पडद्यामागे खूप मोठं राजकारण घडतंय. पडद्यामागे खूप काही घडामोडी ज्या आहेत त्या घडताना एका पाठोपाठ एक आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ज्या काही प्रस्ताव दिल्या होत्या त्या प्रस्तावावरती पूर्ण सहमत जे आहेत इतर 2 पक्ष ते झालेले दिसत नाहीत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आहे. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांना एकूणच सहमती असली पाहिजे. शिवसेना ज्या मतदारसंघासाठी आग्रही आहे त्यामध्ये आपण जर पूर्व इतिहास पाहिला आतापर्यंतचा तर विधानसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत कुठेही शिवसेना जी आहे ती या दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सहभागी झाली होती. ही पहिली वेळ आहे विधानसभा ज्यामध्ये हे 3 पक्ष एकत्र असणार आहे. आधीचा जर पूर्व इतिहास पाहिला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे नैसर्गिक आघाडी आहे त्यांची आणि नैसर्गिक आघाडीने त्यांचे मतदारसंघ लढवत आलेले आहे. त्यांच्यामध्ये कुठे क्रॉसिंग किंवा क्लॅशेस असे दिसले नाहीत आपल्याला. मात्र आता शिवसेना आल्यामुळे काय झालं, परंपरागत हे एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष आहेत आणि ते आता एकमेकांच्या सोबत लढत आहेत. त्यामुळे साहजिकच गेले कित्येक वर्ष जो काय कार्यकर्ता निर्माण झालेला आहे, पदाधिकारी निर्माण झालेला आहे, इच्छुक उमेदवार निर्माण झालेले, त्यामुळे खूप मोठे एक क्लॅशेस जे आहेत ते इथे निर्माण झालेली आहेत. एक लढत जी आहे ती दिसून येते. त्यामधून कसा तोडगा काढायचा ह्याच्याच विवंचनेमध्ये हे सगळे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः विदर्भ, नाशिक आणि मुंबई इथल्या ज्या मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधला तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही. सर्वात मोठा जो मतदारसंघ आहे, सर्वाधिक जे संख्या आहे ती विदर्भामध्ये आहे. तर विदर्भातल्या या मतदारसंघासंदर्भात ठाकरे गट जो आहे तो प्रचंड आग्रही आहे. त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांचे जे काय बुलढाणा असेल, नागपूर शहर असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल किंवा इतर जे मतदारसंघ, रामटेक सारखे मतदारसंघ यांची त्यांनी आग्रहीपणे मागणी धरलेली, अमरावतीची त्यांनी मागणी धरलेली आहे. मात्र त्या मागणीवरती काँग्रेसने अजूनही दुजोरा दिले नाही. काँग्रेस असं म्हणणं आहे की विदर्भामध्ये सर्वच मतदारसंघामध्ये काँग्रेस अत्यंत बलाढ्य आहे, त्यामुळे काँग्रेसला सर्वाधिक जागा जी आहे ती दिली गेली पाहिजे. मात्र शिवसेनेने देखील आग्रह धरले की तिथे आमचं देखील कॅडर आहे, आम्हाला देखील तिथे आमचा उमेदवार ते स्ट्रॉंग आहे, तो निवडून येऊ शकतो. मात्र याच्यावरती कुठेही एकमत झालेलं दिसत नाही. परवाचं ताजं एक उदाहरण देतो. जी काही 10 तासांची बैठक झाली, त्या 10 तासांच्या बैठकीमध्ये फक्त 2 विधानसभा मतदारसंघाचा तोडगा निघालेला आहे. म्हणजे 10 तासांपासून जर चर्चा होत असेल आणि फक्त 2च विधानसभांची जर तोडगा निघत असेल तर पुढे चर्चेची गुऱ्हाळ जी आहे ती चालू 25 तारीख म्हणतायत. 25 तारीख, 24 तारखेला तर प्रमुख नेत्यांचे अर्ज सुद्धा दाखल झालेले असतील आणि चर्चेचं गुऱ्हाळ तोपर्यंत सुटणार हे दिसतंय, कारण 25 तारीख ते काँग्रेसची पुन्हा बैठक होणार आहे. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये आणायचं आहे किशोर तिवारी यांना. किशोर तिवारीजी, मांडणी अशी केली जाते जिथं तुमची शक्तीच नाहीये, जिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं केडरच उरलेलं नाहीये, अशा ठिकाणी तुम्ही भरमसाठ जागांची मागणी करून एक प्रकारे जो हट्ट करताय तो कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जातोय. ते बघा, विदर्भात यवतमाळची जागा तर आमचा खासदार आहे तिथे. बुलढाण्याच्या इथे आमचा खासदार जेमतेम मतांनी पडला आणि आमच्याकडे रामटेक सीट आहे ती असायची आणि परंपरागत आमचे जसे चंद्रपुरात आता जेव्हा वर्ध्याच्या ठिकाणी उद्धवजीचा जो प्रभाव होता निवडणुकीत, कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारांची तिथे निवडून आली, तर कसं असते की महाविकास आघाडीमध्ये 1 आणि 1 2 होतात. आता काय झालं की एवढ्या मोठ्या प्रमाणात विदर्भ, मराठवाड्यामध्ये, मुंबईमध्ये यश आल्यानंतर सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की आम्ही इतक्या वर्षापासून काम करत होतो तर आम्हाला सन्मान मिळावा व आम्हाला तिकीट मिळावी. आता विदर्भातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की काँग्रेसची मोठंपण दाखवून आमच्या संघटने वाढीसाठी आम्हाला काही जागा द्याव्या तिथे. जसं नागपूर आहे, वर्धामध्ये आहे, बुलढाणामध्ये आहे, चंद्रपूरला आहे. गोंदियाचा आमचा आमदार होता अनेक वर्ष, रामटेकचा आमदार आमचाच होता आणि आमच्या आमदारांना तिकीट टाकायला ते अपेक्षित निवडून आले होते. तर आमचा एक इनर कॅडर आहे. दुसरं एक महत्वाचं आहे की काँग्रेसला किती ताणायचं आहे याच्यावरही आहे. मात्र अचानकपणे बातम्या आल्या की अमित शहाशी संजय राऊतांनी चर्चा केली, उद्धवजींनी देवेंद्रची चर्चा केली, 288 जागा आम्ही लढणार आहोत. मी एक सांगतो तुम्हाला,
276 जागा जेमतेम सगळ्यात ठरलेल्या आहेत. आता 12 जागा आहे, त्याच्यामध्ये आता काँग्रेसनी ठरवलं आहे की थोडं 2 पावलं आपण पुढं मागे यावं, आणि आम्ही ठरवलं आहे की 2 पावलं आम्ही मागे यावं. ठीक आहे, गोपाळ तिवारीजींना विचारतो ना मी. गोपाळ तिवारीजी, 2 पावलं माघार घ्यायचा तुम्ही निर्णय घेतला असं ते म्हणतायत, खरं आहे का? आणि काय एवढं तुम्ही ताणताय? एक प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ताणताय हे सगळं. हे बघा विलासजी, लोकसभेला काँग्रेसनी 17 जागा लढवल्या होत्या, त्याच्यापैकी 13 आणि 1 14 अशा आल्या, आणि शिवसेनेने ऑलरेडी 21 जागा लढवल्या होत्या. त्यावेळेला आम्ही देश हितार्थ, संविधान आणि लोकशाहीच्या हितार्थ ऑलरेडी 2 पावलं नाही 4 पावलं मागे आलो असेल. त्यांनी तर रामटेक दिली सर तुम्हाला, अमरावती दिली. ऐका मुद्दा असा आहे की या महाराष्ट्रात आतापर्यंत साधारण बाळासाहेब खेर जर संयुक्त महाराष्ट्राच्या पूर्वीचे जर मुख्यमंत्री सोडले तर 19 मुख्यमंत्री झाले. त्याच्यापैकी तब्बल 15 वेळा काँग्रेसने या ठिकाणी सरकार दिलं, आणि पक्ष संघटना काही एका दिवसात, एका महिन्यात, काही दिवसात वाढत नाही. ती रुजते. राज्य सरकारचं कारभार लक्षात जनता घेते, आणि तो एक विचारची बांधिलकी असते. त्याला सगळा एक इतिहास आहे, मी त्याच्यात जात नाही. परंतु मुद्दा असा आहे की आज राजकारण नक्की होतंय. राजकारण कशाचं होतंय की संभ्रमावस्था निर्माण करायचं, महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाहीये असं दाखवायचं, यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भांडणं चालली असं दाखवायचं. काय गरज आहे? तुम्ही तर म्हणाला होता एका दिवसामध्ये हे सगळं होणार होतं, एका दिवसात एका टेबलवर बसल्यावर सगळा विषय मिटणार होता. तुम्हीच नेते भांडण करताय, तुम्हीच सगळे सांगताय, तुम्ही म्हणताय की दुसऱ्यांना दोष देताय. पटेल का लोकांना? नाही, विलासजी तसं आहे, असं आहे की प्रत्येक पक्षाला शेवटी असं वाटतं की अगोदरचा जो काही आकडेवारी असते, लोकसभेला कुठल्या पक्षाला किती मताधिक्य मिळालं, त्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार होता का, काँग्रेसचा प्रमुख नेता होता का, त्या विधानसभा क्षेत्रात किती मतं मिळाली, याला काही आधार आहे. असं नाही की हे काहीतरी आधार असल्याशिवाय काही कोणी बोलत नाही. आणि मला अजून एक आवर्जून सांगू असं वाटतं की 2019ला देखा आमच्यातला एक मोठा मतप्रवाह म्हणत होता की आपण तटस्थ राहिलेलं बरं. माझं ऐका. त्यावेळेला हायकमांड पण त्या मनस्थितीत नव्हतं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडनं आलेला जो प्रस्ताव आहे त्याला मान्यता द्या. एक मोठा प्रवाह होता. परंतु 14 ते 19 5 वर्षाचा देशाचा आणि राज्याचा भाजपचा, फडणवीसांचा आणि मोदींचा कारभार लक्षात घेता आम्ही देश हिताला प्राधान्य दिलं, आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही पाठिंबा दिला. मागच्याला देखील आम्ही म्हटलो, उलट आम्ही उद्धवजींना उद्युक्त केले की आपण मुख्यमंत्री बना, नाही तर ते एकनाथ शिंदेचं नाव पुढे करत होते. त्यामुळे आम्ही असं नाही म्हणत की त्यांच्या नेतृत्वाला त्यांना आम्ही सत्तेची हे दिली, परंतु मुद्दा असा आहे की ती वस्तुस्थिती पण लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी विचारतो ना किशोर तिवारीजी, ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं त्यांच्यासाठी थोडा मोठेपणा घ्या. ते बघा भाजपवाले काय म्हणतात, त्याग केला. थोडा त्याग तुम्ही करायला काय हरकत आहे? मी त्याच्या मनातली गोष्ट बोललोय. बघा किती हसले ते मनापासून. गोपाळ मला बोलू दे ना. हो बोला. हे बघा, मी एकटा प्राणी होतो लोकसभेच्या निवडणुकीला. राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करायला इंडिया आघाडी करून प्रोजेक्ट करायला पाहिजे, तसं नाही केलं. तसंच आता सांगतो मी, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव, बिहारमध्ये तेजस्वी यादव, आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, बंगालमध्ये ममता दीदी, तसंच झारखंडमध्ये हेमंत सोरेन, आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करायला पाहिजे. आणि ही तुमची राष्ट्रीय मनोवृत्ती आहे ना, तर तुम्हाला 99 सीटा मिळाल्या, त्याच्यापैकी 23 सीटा तुमच्या भरोश्यावर आहे. आणि आम्ही जे गठबंधनचे मित्र आहो त्यांनी तुम्हाला उरलेल्या जागा दिल्या, त्या ज्या तुम्ही सौबडावर लढल्या त्याच्यापेक्षा चौपट आहेत. तर कसं असते, आग्रह कुठं धरायचा, मन कुठं मोठं करायचं, आणि किती चमच्यांना तिकीट देणार, किती तुम्ही आपल्या लोकांना, म्हणजे पुढचा मुख्यमंत्री व्हायचा आहे म्हणून आता आमचाच मानून निवडून यावा म्हणून त्याला तिकीट द्यावं. आता मुद्द्यावर आलात तुम्ही. गोपाळ तिवारीजी, विदर्भामधून जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे,
आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्याचे जास्त उमेदवार, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा फॉर्म्युला काँग्रेसचा आहे. मग काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यासाठी तुमचं एवढं सगळं सुरू आहे का, हा त्यांचा थेट आरोप आहे. बिलकुल नाही. हे बघा, विलासजी आणि आदरणीय तिवारी साहेब जे आहेत, किशोरजी, त्यांना ते एक आदरणीय आहेत आणि विदर्भातले शेतकरी नेते ते पूर्वाश्रमीचे मोठे, आणि आता ते शिवसेनेचं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उद्धवजींच्या सोबत आहे. मला आनंद आहे त्याचा, कारण महाविकास आघाडी आणि पिरोगामी महाराष्ट्राच्या भूमिकेतून शिवसेना आज आमच्या बरोबर आहे. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये मन मोठं ठेवायच्या पेक्षा जो जनाधार हा ज्या ज्या भागात ही प्रस्थापित झालेली काँग्रेस आहे, तो विचार आहे. आणि असं जर असतं की फक्त मुख्यमंत्री पदासाठी असतं तर आमचं तसं नाहीये ना. मग तुम्हाला हे म्हणायचंय का की त्यांचा जनाधार उरलेला नाहीये, पक्षात फूट पडली म्हणून जनाधार उरलेला नाहीये, असं तुम्हाला सूचित करायचंय? ऐका याच्यामध्ये दोन पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 40-50% हा पक्ष म्हणजे त्यांच्या पक्षातले सहकारी त्यांना सोडून गेलेले. मुद्दा असा आहे की काँग्रेसचे शेवटी 2 ते 3 जण जे काही अशोक चव्हाण असतील किंवा त्या ठिकाणी राजूरकर असतील किंवा आता याच्यातले एक जण असतील, म्हणजे याच्यापेक्षा 2 ते 3 जणांपेक्षा जास्त कोणी गेलेलं नाही. ज्यांना जायचं ते 19 लाख काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रस्थापित गेले, मग ते आमचे विरोधी पक्ष नेते पण त्या ठिकाणी गेले. म्हणजे आता मुद्दा मुख्यमंत्री पदाचा नाहीये. आणि शेवटी असं असतं ना, आपण एक म्हणतो बघा, प्रकृती तुझी फार खालावत चालली असं म्हणतो, तर काय म्हणतं कोणी की पहिलं मला स्थिर स्थावर होऊन दे, मग मी प्रकृतीकडे लक्ष देतो. बाय नैसर्गिकरित्या प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे ना. आणि तो किशोर तिवारीजींना हे पटतच नाहीये तुमचं म्हणणं, त्यांना पटतच नाहीये तुमचं म्हणणं. मी बोलतो. आमचं म्हणणं असं आहे, आमचं म्हणणं असं आहे, एक मिनिट आमचं म्हणणं असं आहे, पहिलं आपण राज्यात चांगलं सरकार, स्थिर सरकार देऊया आणि त्या सत्तेच्या माध्यमातून आपण प्रत्येक पक्ष आपल्याला वाढवायला स्कोप आहे, स्थान आहे ना. ठीक आहे. आज मात्र प्रगल्भतेची आणि समजूतदारपणाची राज्याला आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण आहे. हे रंगवून वातावरण त्या ठिकाणी भडकपणाचं देतात. आज संजय राऊतांची पत्रकार परिषदेला मी अप्रिशिएट करतो. त्याला म्हणजे त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने अमित शहाना भेटले आणि भाजपा बरोबर बोलणी चालली. हे दादांत खोटं आहे, हे खोटे नाही. आपण त्या खोट्याबद्दल नको बोलायला. किशोर तिवारीजी, किशोर तिवारीजी तुम्ही बोला, मी प्रश्न नंतर. हे बघा, आता काँग्रेस मोठा भाव जो आलाय, कोण बोललं? आता मला एक सांगा, गुडघ्याला बाची भाऊ म्हणजे ऐका बरं झाला. किशोर तिवारीजी मान्य तर करा ना. आले ना तुमच्यापेक्षा जास्त त्यांचे खासदार, काय अजून काय सिद्ध करायला पाहिजे त्यांनी? मान्य करता हे बघा, नाही काय करत. लहान भाऊ मोठा भाऊचा प्रश्न नाही. अजूनही आम्ही म्हणतो जे सीट्स आलेत ते आलेत ना. तुम्ही 21 लढले आणि आम्ही 17 लढलो. आमच्यापेक्षा 4 लोकसभा जागा तुम्ही जास्त लढला आणि काय तरी केलं देखील आम्ही त्यावेळेला, म्हणजे आता असं असून सुद्धा आता परत तुम्ही म्हणताय की मोठा भाऊ छोटा भाऊ, असं हे योग्य नाही. आज आपल्याला राज्य प्लीज बोला. गोपाळजी, तुम्ही काय करताय माहितीये का, तुम्ही गुळाची गोळी देऊन बरोबर ते औषध देताय, असं आहे. हे बघा, मी बोलतो. हे बघा, उद्यापासून आमचं फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि मला वाटते जेवढे वांद्याचे मतदारसंघ आहेत तिथं सगळ्या पक्षाचे लोक भरतीलच आणि 4 नोव्हेंबर पर्यंत हे चालेल. तर हे दररोज तुम्हाला पुरणारा विषय आहे. मात्र मी एक सांगतो की मी नाना पटोले काँग्रेस आता मोठा भाऊ झाला असते ते बोलले होते. असं आहे, आमचे 4-5 जागा आमच्या कशा पडल्या, अमोल कीर्तीकर कसा पडला, आमचं इथला बुलढाण्याचा कसा पडला, कमी मतांनी पडल्या ना. तर महाराष्ट्रात तुम्ही विचार करायला पाहिजे की 2-3% फरक आहे आणि 2-3% फरक असताना आता एक संघपणे लढायचं आहे. आणि मायक्रो मॅनेजमेंट जे आहे ते सुधारवायला पहिले तर दुसरं, यांनी संजय राऊताबद्दल आज चांगले बोलले, पण संजय राऊत एक सांगतो तुम्हाला, ते मनात पोटात वगैरे ठेवून बोलत नाही. त्यांना जे चालते ते बोलते, ते बरोबर बोलतात. त्यांचं तर जास्त झोंबतंय तुमच्या नेत्यांना.
त्यांचंच बोलणं जास्त झोंबतंय. माझ्या नेत्यांना नाही नाही नाही, मी गोपाळ तिवारींनी जे ना म्हणालो नाही, त्यांनी नाही, नाही. हा ऐका, नाही आज जे ते बोलले की अशा पद्धतीचं दादांत खोटं एक नॅरेटिव्ह पसरवलं जातंय, एक संभ्रमावस्था नाही ते ठीक आहे, पसरवली पण ते म्हणतात जातेय. तुमच्याकडे चेहरा कोण आहे. तो रोज तुम्हाला प्रश्न विचारतायत, अहो तुमच्याकडे चेहरा कोण आहे, मुख्यमंत्री तुम्ही जाहीर का करत नाहीत, कितीतरी गोष्टी बोलतायत ते. नाना पटोले तर त्यांचं नाव काढलं की चिडतात. हे बघा, ही काँग्रेसची आतापर्यंत 15 मुख्यमंत्र्यांची यादी आहे. हा. त्याच्यात पवार साहेब 3दा मुख्यमंत्री झाले, जे काँग्रेस पक्षाने संधी दिली. शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुशील कुमार शिंदेपासून ते अंतुलेंपासून बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकर. नाही ते हे सगळं सगळे- सोडावा पुन्हा तुमचाच असेल का. ऐका, मी तुम्हाला काय म्हणतो, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागापैकी हा आम्ही 17 लढलो, त्याच्यापैकी आमच्या 14 आल्या. आणि हे 21 लढले, त्याच्यापैकी 9 आले. आमचा स्ट्राईक रेट 76% होता आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट 42% होता. ही आकडेवारी समोर आहे. हे लोकसभेचं आता आहे आणि आत्ताच्या काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझं म्हणणं असं आहे की ज्या जनाधार ज्या ठिकाणी ज्या पक्षाला दिला त्याचा तर आपण मान ठेवणार का नाही. ठीक आहे. तुमची किशोर माझी तिवारीजी, व्यक्तिगत- किशोर तिवारीजी, तुम्हाला जागा तुम्ही हट्ट करून घेतल्या, सगळ्यात जास्त जागा घेतल्या, पण तुम्ही निवडून आणू शकला नाहीत, वाया गेल्या जागा एक प्रकारे, असं ते सुचवतायत. अशा परिस्थितीमध्ये जिथं तुमचं केडर नाही तिथं जनाधार त्यांच्या बाजूने आहे, तुम्ही हट्ट का करताय. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी असं म्हणू शकतो ना, हा. सांगली पॅटर्न यांनी सगळीकडे राबवला. हम्म आमची मते यांना ट्रान्सफर झाली, त्यांची मते आम्हाला ट्रान्सफर झाली नाही, पण मी असं बोलत नाही. हम्म आता काय की निवडणुकीचं वातावरण आहे, हा तर हिंदुत्व, सावरकर, आता 1 महिना गोपाळराव बाजूला ठेवा. तुमचं ट्रेनिंग करायला आता आम्हाला वेळी नाही. तर मी एक सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा भाजपनी पाठीत खंजीर खुपसून बाहेर पाडलं आणि सत्ता त्यांची काढली, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी वाट पाहिली नाही. नाहीतर चंद्रचूड साहेबांनी म्हटलं होतं की यांनी राजीनामा दिला नाही तर हे असंवैधानिक सरकार मी पुनर्स्थापित केलं होतं. तर त्याच्यात मी त्यांचा काय सांगतो दोष तुम्हाला- आहे. हो, नाही, एक सांगतो मी तुम्हाला हा की प्रबोधनकार ठाकरेची लाईन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचं हिंदुत्व हे घेऊन उद्धव ठाकरे चालले आहेत आणि उद्धव ठाकरेंनी आपली स्वतःची रेख ओढली आहे. ठीक आता आहे. माझा काँग्रेसची एक कळीचा मुद्दा आहे किशोर तिवारीजी, कळीचा मुद्दा आहे. तुम्ही आता 288 लढवण्याच्या बद्दलची चाचपणी करताय. प्रत्येक पक्षाला करावं लागतं. 2014ला तसं झालं होतं, सगळ्यांना सोबळावर लढावं लागलं होतं, तेव्हा तुम्ही तुमची शक्ती दाखवली. आता परिस्थिती बदलली आहे. एक बुद्रुक आणि खुर्द अशा 2 पक्ष झालेत. परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत दावा असा केला जातोय, कॉन्फिडन्स असा आहे काँग्रेसला, तुम्ही सोबळावर गेल्यानंतर मुस्लिम मतं तुम्हाला कशी मिळतील. हे बघा, मुस्लिमांना विचारा, त्यांच्या हृदयाचे ताईत झाले आहेत आणि दलित आदिवासीची तीच परिस्थिती आहे. कोण ताईत झालंय. अरे बाबा, अफलातून बाळासाहेब ठाकरे चा मुलगा उद्धव ठाकरे हा त्यांचा ताईत झाला. आणि मी आज सांगतो, या विषयात मला आज आम्ही आघाडी करून लढतोय. मात्र आज मुस्लिम समाज जो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरक्षितपणे वाटत होतो त्यांना, ती सुरक्षितता आता वाटत नाही हो. महाराष्ट्रात कसं घाणेरडं राजकारण सुरू आहे. मी एक बोलतो तुम्हाला, आम्ही हिंदुत्व सोडलं, सोनिया गांधीच्या तिकडे गेलो, असं तसं खूप बोलतात भाजपवाले. आता जनतेत जात आहो ना, जनतेत जात आहो आणि आमचा जनाधार जास्त आहे, तुमचा कमी झाला. मला गोपाळ तिवारीजींना विचारू द्या एक प्रश्न, नंतर मला उदयकडे जायचं आहे. गोपाळ तिवारीजी, जर समजा शिवसेनेनं असा काही निर्णय घेतला, उभाटा निर्णय घेतला की आपण 288 लढत, जर त्या मुस्लिमांच्या गळ्यातले ताईत आज उद्धव ठाकरे झालेले आहेत, अशा परिस्थितीत तुमची वोट बँक जर त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली तर तुमच्या हातात काय उरलं, मग तुम्ही काय मिळवलं. हे बघा,
काँग्रेस अशा जर-तरच्या गोष्टीवर विचार नाही. काँग्रेसचा स्वतःचा विचार आहे आणि समाजाशी कटिबद्धता आहे, बांधिलकी पक्की आहे. म्हणूनच आतापर्यंत वारंवार या देशात आणि राज्यात काँग्रेसला जनतेने निवडून दिलेला आहे. मुद्दा असा आहे की आपण वारंवार हे सगळे अनुभव घेतलेले. महाराष्ट्राला 4 पट कर्जाच्या खाईत ढकलले गेले, देशाला कर्जाच्या खाईत ढकलले गेले. आज सामन्यामध्ये असं रोज येत आहे की सर्व स्वायत्त संस्थांची सगळी गळचेपी चालली आहे, लोकशाही उद्ध्वस्त आता झाली आहे. कालपर्यंत त्या आता सामनाला आज तुम्ही मेथीला- नाव ठेवत होतात. नाही नाही, माझा मुद्दा काय होता त्या मुद्द्याचं उत्तर द्या ना गोपाळजी. काँग्रेसची मुस्लिम वोट बँक इंटॅक्ट राहील का जर उद्धव ठाकरे तुमच्या विरोधात उभे राहिले? ते म्हणतात ते मुस्लिमांच्या गळ्यातले ताईत आहेत. तुमचं काय मग? तुमच्या हातात काय? परंतु ही शक्यताच आम्ही मान्य करत नाही ना. ज्या पद्धतीने आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या फेटाळून लावल्या. काही लोकांचे मनसुबे असे आहेत, काही माध्यम अशी प्रयत्न करतायत किंवा असा एक संभ्रम. पुण्यातल्या रमेश बागवेंच्या बाबत पण देखील चुकीचे प्रसार झाला की ते म्हणे बीजेपीत चालले. दादांत खोट आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं होतंय. त्यामुळे ह्या षडयंत्रामध्ये आम्हाला अडकायचं नाही. ठीक आहे ठीक आहे. एक ब्रेकिंग न्यूज येते, मी येतो तुमच्याकडे. महाविकास आघाडीमध्ये आता समन्वय साधण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. याचा अर्थ असा आहे का नाना पटोलेनं बाजूला केलंय चर्चेतून? बाळासाहेब थोरात घेणार उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट. त्यामुळे उद्या 1 वाजता पत्रकार परिषद असं कळतंय. नाना पटोलेंसाठी हा एक मोठा धक्का आहे का? खरं तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या दबावाच्या रणनीतीला हे यश आहे का उदय? बरोबर आहे विलास. आपण बघतोय की गेले एक आठवडाभर आपण पाहतोय की नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खडाजंगी जी आहे ती खटके उडताना आपल्याला पाहायला मिळतात. नाना पटोले कुठल्याही प्रकारे सहकार्याची भूमिका जी आहे ती घेताना दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी नाना पटोले हे अडथळा ठरतात एकूणच जागा वाटपाच्या एकूण बैठकीतल्या चर्चेदरम्यान. त्याचमुळे आता काँग्रेस दिल्लीमध्ये जे काँग्रेसचे शीर्ष त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे आणि त्यांना कुठेतरी समन्वयासाठी आता थेट मातृश्रीशी संपर्क साधावा आणि त्यांनी यामधून तोडगा काढावा, कुठेतरी सुवर्ण मध्य काढावा यासाठी त्यांची नेमणूक केली असल्याची पाहायला मिळते. कारण जे काही जागा वाटपामध्ये बिनसलं होतं त्या संदर्भात सुद्धा ठाकरे गटाचे नेते यांनी थेट दिल्ली हायकमांड जी आहे काँग्रेसची हायकमांड यांच्याशी संपर्क साधला होता की असे प्रश्न निर्माण झालेले. नाना पटोले कुठल्याही प्रकारे दिल्लीतून अपडेट येते. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नाना पटोले यांना बाजूला केलं चर्चेतून. जी मागणी होती त्यांची, नाना पटोले असतील तर आम्ही येणार नाही, नाना पटोलेंना हा मोठा धक्का मानायचा का? नाना पटोले धक्का बनण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्यावरती एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी जी आहे ते बाळासाहेब थोरात यांच्या खात्यावर दिलेली आहे. नाना पटोले देखील यावेळेस महाविकास आघाडीच्या बैठकीला असतील, पण जी जबाबदारी आहे ते काँग्रेसच्या वतीनं आज ज्या पद्धतीने काल मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यानंतर आता साधारणतः 2.5 तास केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. त्या बैठकीच्या पूर्वी रमेश चेन्नीताला आणि प्रशांत मुद्दा हा आहे ना, ठाकरेंनी तक्रारच केली होती ते नको आणि ते जर आता नसतील तिथे, मुद्दा आहे की ते बैठकीला असतील का इथून पुढच्या? महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून साधारणतः काँग्रेसच्या वतीने जबाबदारी पार पडतील. नाना जे आहे जबाबदारी पार पडतील. नाना जे आहेत नाना पटोले ते राहतीलच प्रदेशाध्यक्ष म्हणून, पण नाही महत्त्वाचं जर बघितलं चर्चेच्या सगळ्या टेबलवरती नाना पटोले आता लीडर होते, ते लीडर राहतील का? 3 वाजता बैठक होईल. हे राहतील सर्व लीडर राहतील, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर उद्या जे पत्रकार परिषद होणार आहे ती पत्रकार परिषद होणार नाही. नाना पटोले यांनी म्हटलं होतं की उद्या 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यावरती बाळासाहेब थोरात म्हटलं की आमची बैठक 3 वाजता आहे, पत्रकार परिषदेबद्दल मला माहीत नाही. याचा अर्थ असा होतो की काँग्रेसच्या नेत्यामध्ये देखील संवाद नाही आहे, हे या वक्तव्यावरून स्पष्ट होते. पण महत्त्वाचं म्हणजे नाना पटोले सगळ्यात मोठे नेते राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पण त्यांच्या खांद्यावरती समन्वयाची जबाबदारी न देता बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. याचा अर्थ असा होतो की नाना पटोले यांना कुठेतरी चर्चेतून बाजूला काढण्याचा प्रयत्न होतोय आणि उद्धव ठाकरेंनी जी तक्रार केली होती काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यावरती हे सकारात्मक उत्तर दिलं आहे बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण चर्चा करतोय आणि याचबद्दल मला पुन्हा किशोरजींकडे जायचंय. किशोरजी, खरं तर दबाव तंत्राचं राजकारण असतं, टेबलवरती मनोवैज्ञानिक अशा प्रकारचा दबाव असतो. पहिला विजय तुमचा म्हणायचा का? तुमच्या वाटेतला सगळ्यात महत्वाचा काटा जो तुम्हाला वाटत होता तो तुम्ही बाजूला करण्यात यशस्वी झालाय का? नाही असं काहीच नाही. मी एक सांगतो तुम्हाला, पुष्कळ दिवसापासून महाराष्ट्राला
असा नेता मिळाला आहे अध्यक्ष म्हणून हम्म. की तो आपल्या कार्यकर्त्यासाठी सीट मिळावी म्हणून खूप भांडत आहे. मग त्याला बाजूला आणि- का हो म्हणत होता तुम्ही? एक मिनिट समजून घ्या ना. हम्म. संजय राऊत आणि अनिल देसाई हम्म. यांनी तर एक सूतही मागं हटायचं ठरवलं नव्हतं आणि संजय राऊत म्हणत होते हम्म. की कशाही मुद्द्यावर तुम्ही हायकमांडला विचारतो. तर त्यांनी म्हटलं बा छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय तुम्ही 2 पावलं मागे सरका, मी 2 पावलं मागे सरतो. मानतो नाना पटोलेला हम्म. डावलण्यात आलं असं काही बोलू नका, परंतु मी म्हणतो नाही, की भूपेंद्र हुड्डा पॅटर्न महाराष्ट्रात येऊ नये. आपण मुख्यमंत्री व्हावे म्हणून तुम्ही पण चमच्यांना आता तिकीट काँग्रेस देण्यात सोबत येतं. जाऊन एकदम शुगर कोटेड बोलायला लागलात किशोरजी. गोपाळजींना लक्षात आलंय, गोपाळजी बोला. मी किशोरजींचं मी खरोखर कौतुक करतो. एक आपल्या महाविकास आघाडी घटक पक्षाचे ज्येष्ठ जबाबदार प्रगल्भ नेते म्हणून त्या ठिकाणी बोलतायत, तर ते योग्य बोलतायत. अहो, आणि हुड्डांबद्दल ते चुलत्याने बोलले. भावाच्या मुलाचं कौतुक करावं तसं हुड्डांबद्दल त्यांनी ते केलेलं बोलले, नाना कळलं का पटोले. तुम्हाला? ऐका हा. विलासजी, हा. मुद्दा असा आहे ना की आमचे बाळासाहेब थोरात हे विधानसभेचे पक्ष नेते आहेत, बरोबर, आणि हे संघटनेचे अध्यक्ष आहे. हम्म. प्रत्येकावर प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा. पृथ्वीराज बाबा चव्हाणांवर काही जबाबदारी आहे, जाहीरनामा समितीची जबाबदारी, ह्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. याचा अर्थ कुणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा कुणाच्या तरी तक्रारीवरनं ह्या गोष्टी होत नाही, हे विनम्रपणे मी सांगू इच्छितो. एक काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्याने या जबाबदाऱ्या पण त्यांनी श्रेष्ठींनी आज सगळ्या सामोपचाराने त्यांचं ब्रह्मास्त्र दिलेल्या आहेत. काढलं. आज ठाकरेंनी त्यांचं ब्रह्मास्त्र काढलं, त्यानंतर तुम्हाला बॅकफुटवर जावं लागलं का? बिलकुल नाही, तसं नाही. ठीक ऐका, आहे, मी आता येतो तुमच्याकडे. किशोरजींनी- अंबादास दानवे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते. अंबादासजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा पहिला टेबलवरचा पहिला विजय मानायचा आहे का हा? नाना पटोले नको ही तुमची भूमिका होती, इथलं स्थानिक नेतृत्व सक्षम नाही अशी तुमची भूमिका होती. अखेर तुमचा विजय झालाय. नाही, याच्यात काय विजय किंवा पराभव हे मानण्याची गरज नाही. नाना पटोले सुद्धा काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे ते प्रमुख आहेत. काँग्रेसची एक सिस्टीम आहे, निर्णय घेण्याची किंवा निर्णय घ्यायला सांगण्याची. प्रदेशाध्यक्ष त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. पण बाळासाहेब थोरात सुद्धा या राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत, विधानसभेतले गटनेते आहेत, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळं असं जरी कोणाच्या ऐवजी कोणाला जबाबदारी दिली तरी काँग्रेस एक सामूहिक निर्णय घेणारी संघटना पक्ष आहे. तेव्हा मला वाटत नाही त्याच्यामध्ये फार काही गोष्टी, त्यात आम्हाला फार काही आनंद किंवा दुःख अशी काही आमची भूमिका मुळीच नाहीये. पण तुमच्या मागणीला हायकमांडनं गांभीर्यानं घेतलं. नाना पटोलेंसारखा दिग्गज नेता आज या चर्चेतून बाजूला होतोय, नवीन एंट्री तिथं होतीये, ही तुमच्यासाठी निश्चित एक सकारात्मक बाब असेल महाविकास आघाडीसाठी सुद्धा. मला असं वाटतं अतिशय शेवटच्या टप्प्यातल्या बोलणी बाकी आहे, ज्याला आमच्या ग्रामीण भागात हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं म्हणतात, तेवढंच बाकी विषय आहे. त्यामुळं कोणी असलं तरी त्या पूर्ण होतील अशी आमची पूर्णपणे खात्री आहे, अपेक्षा आहे. ठीक आहे, खूप सकारात्मक तुम्ही बोललेले आहात. आणि हाती गेले शेपूट राहिलंय हाच प्रश्न आहे. मी शेवटची कमेंट घ्यायला दोघांकडे सुद्धा जातोय. किशोरजी, आता 12 जागांचं हे शेपूट आहे, हे शेपूट बऱ्याचदा असं असतं की हत्ती सहज जातो पण शेपूटच जात नाही. अशा परिस्थितीमध्ये 12 जागांचं शेपूट कसं जाणार? नाही, आमचं ठरलं आहे. एका फ्रेंडली कॉन्टेस्ट वगैरे होणार नाहीत आणि तो वाद आहे ना समेट झालेला आहे बहुतेक. आणि तोच एक आग्रह आहे की भाजपमध्ये आम्ही असताना आम्हाला विदर्भात जो वाटा मिळायचा आणि आमचे एकदा 18 आमदार आले होते इथे आणि महायुतीचं पहिलं सरकार होतं, त्यामध्ये शिवसेनेला मोठा वाटा मिळाला होता विदर्भ मराठवाड्यातून. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि उद्धवजीच्या नावावर लोक उभं राहतील अशी व्यवस्था करायला पाहिजे. मी शेवटचा निर्णय जो होईल ते सगळे शिवसैनिक मानतील आणि एकही शिवसैनिक बंडखोरी करणार नाही याची हमी देत आहे. ठीक आहे, खूप महत्वाचं विधान तुम्ही केलेलं आहे. आशा करूया की महाविकास आघाडी इंटॅक्ट राहील. हाती गेलाय शेपूट सुद्धा तितकं स्मूथली जाईल आणि हे सगळं वादावरती पडदा पडेल. आपण जेव्हा प्रेक्षकांना विचारलं बडे मुद्देच्या माध्यमातून की महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे का ठाकरे काँग्रेसमधल्या वादाच्या नंतर, बघा
काय प्रेक्षकांना वाटतंय? प्रेक्षकांचा कौल महत्वाचा आहे. 43% लोकांना वाटतंय होय, पण 57% लोकांना वाटतंय नाही. असं होणार नाही. मग ही केवळ नुरा कुस्ती आहे का, की दोघांना एकमेकांची गरज आहे? असे अनेक प्रश्न आहेत. आज या चर्चेमध्ये आपण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. उद्या